परमपूज्य श्री अमोलकृषी महाराज यांनी 1924 साली 24 डिसेंबर 1924 साली ही संस्था स्थापन केली। आज त्या अनुषंगानं आम्ही हे 100वे शताब्दी वर्ष मनवायला सुरुवात केली आहे। त्यासाठी सर्वप्रथम आम्ही आज आमच्या सर्व विद्याशाखा, आमच्या जवळजवळ आमच्या 250 स्टाफ, 5000 विद्यार्थी आणि आमचे सर्व ट्रस्टी, कार्यकारिणी, मंडळातील सर्व लोक, आम्ही आणि गावातील सर्व नागरिक, कड्या परिसरातील सर्व नागरिक आज आणि येथील हरिभक्त परायण महाराज जे होते ते पण ह्या दिंडीमध्ये आज या ठिकाणी सहभागी झाले आणि एक उत्स्फूर्तपणे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोककला या आजच्या शोभायात्रेमध्ये दाखवण्यात आले आणि त्या निमित्तानं या शताब्दी वर्षाला आज आम्ही सुरुवात केलेली आहे आणि उद्या म्हणजे 13 आणि 14 2 दिवस आमच्या संस्थेचं अमोलक फेस्टिवल स्नेहसंमेलन होणार आहे। त्यानंतर वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। जवळपास 100 वर्षामध्ये लाखो विद्यार्थी आमच्याकडनं शिकले, घडले, उच्चस्पृत अधिकारी झाले, मोठमोठ्या पदावर गेले, IPS झाले, IAS झाले, IRS झाले, न्यायाधीश झाले, सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर झाले, CA झाले, म्हणजे सायंटिस्ट झाले। परदेशात काही लोक आज स्थायिक आहेत। आणि म्हणजे जर तुम्हाला उदाहरण जर द्यायचं ठरलं तर अविनाश सावळेसारखा जो खेळाडू आहे, आज त्यांनी ऑलिम्पिकमध्ये ह्या वर्षी 2 आणि मागे एकदा 1 असं गोल्ड मेडल त्यांनी प्राप्त केलं। तो आमच्या संस्थेचा विद्यार्थी आहे। त्याचप्रमाणे आज नगरमध्ये, पुण्यामध्ये जे एक क्लास 1चे जे डॉक्टर्स आहेत ते पण आज आमचे विद्यार्थी आहेत। शांतीलालजी मुथ्थारसारखे जे आज देश पातळीवर काम करतात एज्युकेशनमध्ये, ते पण ह्या संस्थेचे आज माजी विद्यार्थी आहेत। असे असंख्य लाखो विद्यार्थी या संस्थेने दिलेले आहेत आणि ह्या गोष्टीचा आम्हाला सर्वांना फार सार्थ अभिमान आहे। तर आम्ही ह्या सर्व लोकांना सुद्धा पुढील येत्या काळामध्ये या सर्व माजी विद्यार्थ्यांना पण त्यांचा पण एक स्नेह मेळावा या ठिकाणी घेणार आहोत। विविध कार्यक्रम ज्यामध्ये आरोग्यविषयक कार्यक्रम असतील, शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम असतील, असे विविध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। आमची एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स पण 23 जानेवारीला या ठिकाणी क्लायमेट चेंज या विषयावर होत आहे। 26 जानेवारीला आम्ही पूर्ण तालुक्यातील आपल्या संत महंतांचं संत पूजनाचा कार्यक्रम पण या ठिकाणी आगळा वेगळा घेत आहे। असे विविध कार्यक्रम आणि मुख्य कार्यक्रम म्हणजे आमची जी नवीन 65,000 चौरस स्क्वेअर मीटरची बिल्डिंग जी आम्ही तयार केलेली आहे, तिचं इनॉग्रेशन प्रोग्राम पण येत्या काही काळामध्ये आम्ही घेणार आहोत। असे विविध समाजोपी कार्यक्रमसुद्धा यामध्ये होणार आहे आणि या निमित्त आम्हा सर्व ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना अत्यंत या ठिकाणी आनंद होतो। सर, महाविद्यालयाला स्थापन होऊन 27 वर्ष झालेले आहे, पण संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 100व्या वर्षामध्ये शताब्दी महोत्सव आपण 2024 23-24 हा अशा प्रकारे आपण साजरा शतक महोत्सव म्हणून साजरा करत आहोत आणि ह्या निमित्ताने पूर्ण वर्ष आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत आहोत आणि सुरुवात आज भव्य रॅलीने सुरुवात झालेली आहे आणि उद्या आणि परवा अमोलोक फेस्टिवल होणार आहे आणि अमोलोक फेस्टिवलमध्ये जवळपास आमचे 200 विद्यार्थी यामध्ये सहभाग घेत आहेत। आपलं भारतीय संस्कृती जी आहे, हे संस्कृतीचं पूर्ण रॅलीमध्ये आपण प्रदर्शन केलेलं आहे। त्यामध्ये आदिवासी नृत्यापासनं ते आज आपण पूर्ण भारताच्या मोदी सरकारच्या ह्या संकल्पनेनुसार आपण हिंदू, मुस्लिम सर्व प्रकारच्या आपण यामध्ये रॅलीजमध्ये सहभाग आपण त्याच्या देखावे केलेले होते आणि येणाऱ्या 22 जानेवारीला सुद्धा आपण मध्ये राम मंदिराची स्थापना होणार आहे। त्यानिमित्तसुद्धा आपण राम, सीता आणि हनुमान हे सुद्धा आपण रॅलीमध्ये सहभागी केले होते आणि हे खूप मोठी आपल्या 22 जानेवारीची सुद्धा इव्हेंट होणार आहे। त्याची सुरुवात आपल्या संस्थेपासूनच सुरुवात होत आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आमच्या महाविद्यालयामधनं स्पोर्ट्समध्ये सुद्धा म्हणजे ऑलिम्पिक लेवलवर आमचे विद्यार्थी गेलेले आहेत आणि त्यामध्ये अविनाश साबळे नावाचा विद्यार्थी हा सुद्धा आमच्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि त्याला अवॉर्डसुद्धा मिळालं। तर हे आमच्या महाविद्यालयाचं मी बहुमान समजतो आणि येणाऱ्या काळामध्ये 100व्या वर्षामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये परत 23 आणि 24 जानेवारीला आम्ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केलेली आहे। हे वातावरणातील जे बदल आहे आणि ह्या बदलाचा भारतावर आणि पूर्ण जगावर कसा परिणाम होत आहे ही ह्यामध्ये संकल्पना आहे आणि त्यासाठी आम्ही ह्या कार्यक्रम आणि हे नुसतं एवढंच नसून येणाऱ्या काळामध्ये पूर्ण वर्षामध्ये आम्ही प्लॅन केलेले आहेत की वेगवेगळ्या विभागामार्फत परिषदा घ्यायच्यात आणि
सगळ्यांना ह्यामध्ये सामील करून घ्यायचं आणि नुसतंच आपण कडा लेवलवर नसून हे आंतरराष्ट्रीय लेवलवर आपण आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या परिषदासाठी नेपाळ, त्यानंतर यमन, कोरिया इथूनसुद्धा आम्हाला जे पेपर वाचन करण्यासाठी आलेले आहेत, हे आजपर्यंत आम्हाला 125 वाचन पेपर आलेले आहेत. वेगवेगळ्या भागातनं आणि वेगवेगळ्या भारतातनं पूर्ण आलेले आहेत, वेगवेगळ्या राज्यातनं आलेले आहेत. तर हे 23 आणि 24 जानेवारी रोजी हे पूर्ण आम्ही परिषद घेत आहोत आणि ह्यासाठी आम्ही पूर्ण सर्वांना आमंत्रित करत आहोत. यासाठी व्हाईस चान्सलर आणि बाहेरच्या देशातील लोकसुद्धा यामध्ये भाग घेणार आहेत. आमच्या जवळपास 7 युनिट चालतात, जसं UG म्हणजे KG to PG आणि ह्याशिवाय आमचं YCMEचं जे आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठमध्ये, यामध्ये आम्ही 15 कोर्सेस सुरू केलेले आहेत, ज्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे MBA आम्ही सुरू केलेलं आहे. आणि आम्हाला ह्याच्यामध्ये आजच्या घडीमध्ये आमच्याकडे 500 विद्यार्थी ह्या ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे जे परीक्षेपासून वंचित होते किंवा शिक्षणापासून वंचित होते, हे सर्व विद्यार्थी आमच्या ह्या YCMEच्या ओपन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे किंवा याच्यामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आणि हे सुद्धा यामध्ये अभ्यास करत आहे. आज आमच्याकडे स्टाफ जवळपास आजच्या मोमेंटला 450पेक्षा जास्त आमचा टीचिंग आणि नॉन टीचिंगचा स्टाफ आहे. शाळा, महाविद्यालय हे सर्व मिळून आणि सिनियर कॉलेजच म्हटलं तर सिनियर कॉलेजमध्ये आम्हाला 100चा स्टाफ आहे आणि बाकीच्या शाळा आणि हे सगळे मिळून 450पेक्षा जास्त आहेत. भविष्यात आम्ही एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी जी घेणार आहोत की या महाविद्यालयापासून बरेचसे विद्यार्थी नेव्हीमध्ये गेलेले आहेत, त्यानंतर PSI सुद्धा झालेले आहेत आणि कमिशनरसुद्धा झालेले आहेत. तर आमचा मानस असा आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही अमोलोक स्पर्धा परीक्षा केंद्र आम्ही सुरू करत आहोत आणि त्यासाठी संस्थेचासुद्धा आम्हाला खूप मोठा योगदान आहे. आणि यामध्ये आम्ही स्पेशली विद्यार्थ्यांसाठी वेगळं रूम केलेलं आहे आणि हे वेगळ्या रूममध्ये आम्ही विद्यार्थ्यांना बसण्याचं आणि त्यांना अभ्यास करण्याचं आणि पूर्ण फॅसिलिटी देऊन इथून आमचे विद्यार्थी, अमोलोकचे विद्यार्थी घडावे, हे आमची संकल्पना आहे. NAAC आम्ही नेमकंच मागच्या ह्याच्यामध्ये ऑगस्टमध्येच आम्ही NAACला सामोरे गेलेले आहेत. मागच्या वेळेस आम्हाला B होतं, आता आम्हाला B+ मिळालेलं आहे आणि B+ हे त्या दृष्टिकोनातून आम्हाला चांगलं ग्रेड आम्ही मानतो. काही येणाऱ्या काळामध्ये आम्ही Aसाठी प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी अमोलोक शतक महोत्सव असल्यामुळे ह्या पूर्ण ॲक्टिव्हिटीज आम्ही पूर्ण वर्षभर यामध्ये दाखवणार आहोत की जेणेकरून आम्हाला ह्या महोत्सवाचा सुद्धा आम्हाला NAACसाठी भरपूर फायदा होणार आहे. यासाठी मॅनेजमेंटचं आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन आहे. आम्ही जे सांगतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे सुद्धा करत आहोत की प्राणीचं यामध्ये हे करायचं. टाटा इन्स्टिट्यूट जी आहे पुण्याची आणि त्याच्यामध्ये सुरुची देशपांडे आणि डॉक्टर देशपांडे ह्यांना टाटाकडनं फंड्स मिळालेले आहेत. तर त्यांच्यामार्फत आम्ही त्यांच्या सहयोगाने आम्ही स्किल बेस्ड कोर्स सुरू करत आहोत आणि त्यांच्या आणि आमच्या संयोगाने आम्ही हे करणार, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होईल. आणि आम्ही स्किल बेस्ड कोर्सेससुद्धा, ज्याला ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्याचं महत्त्व वाढलेलं आहे की विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, ह्या दृष्टिकोनातून उद्योजक कसा घडवता येईल, हे सुद्धा आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे.